निशियाचा महामेरू बहुत जनांचे आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुंदर प्रतिमेस पुष्पहार घालून आपण या स्पर्धेचा उद्घाटनीय सोहळा बघितला। ज्या अर्थाने आपण या स्पर्धेला जेव्हा सुरुवात केली होती ना, तेव्हा अनेक मान्यवरांनी दानशूर व्यक्तींनी या स्पर्धेला जी सद्भावना दिली आहे, दानशूर व्यक्तींनी जी मदत केली आहे, ती खरं तर आपण ऑन माईक सांगत होतो। परंतु ज्या लाडक्या प्रेक्षक वर्गाने UTCच्या माध्यमातून या स्पर्धेला भेट दिली, भेटीतून आनंद दिलाय ना, त्या सगळ्या प्रेक्षकांचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत। नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे, खरं तर नागाव गावामध्ये एक अशी व्यक्ती ज्यांना इतिहासाच्या प्रत्येक पानांवरती तुम्ही जरूर काही विचारलं ना, तरी त्या सगळ्या गोष्टींचा आडाखाडा ते तुम्हाला जरूर सांगतील। इतिहासाच्या अशा भरपूर साऱ्या गोष्टी तुम्हाला ऐकायच्या असतील तर विहान जनरेटरचे प्रोप्रायटर कबीर पाटील यांना तुम्ही विचारा, कोणतीही माहिती असेल तर ते तुम्हाला गाईड जरूर करतील। वेलकम कबीर, वेलकम घारू। सध्या तरी या स्पर्धेला आनंद देण्यासाठी ते या ठिकाणी आलेले आहेत। पहा, आमच्या प्रेक्षकांना विनंती करेन की रोडवरती जी ऑटो रिक्षा आहे, ज्याच्यामध्ये आमच्या कॉम्बॉक्सच्या अगदी समोर, ती थोडीशी बाजूला घेतली तर चांगलं होईल, कारण त्या काचेवरती सूर्यकिरणे पडतात आणि ती परावर्तित होतात, त्याच्यामुळे कोणताही अडथळा नकोय। विनंती करेन जी ऑटो रिक्षा आहे रोडच्या बाजूला ती थोडीशी पुढे आणा। तर 40+ चे उत्कृष्ट खेळाडू आमचे जयेंद्र दादा हे सुद्धा ऑनलाईन मॅचचा आनंद घेतात, तर त्यांच्याकडनं वाकलन संघाला खूप साऱ्या शुभेच्छा। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये गेली आहे। टीम शिरडूनच्या माध्यमातून मागच्या मॅचमध्ये तुम्ही खेळ बघितला तर वाखेने जोगी राहिला, त्या जोनबनाने राजला तुम्ही बघितलं मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार उचलत असताना, आणि त्याच्यासोबत मागच्या मॅचमध्ये सुद्धा आशिषच गेला होता। सो राज आणि आशिष ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरली आहे। दीपेश भोईरला याही षटकामध्ये पाचारण केलं गेलंय। माहिती आहे की दीपेश भोईरच्या मागच्या मॅचमध्ये 14 धावा त्या ओव्हरमध्ये त्याने खर्च केला होता, परंतु ते आता इथे तो कव्हर करण्याचा प्रयत्न करेल। ओव्हर द विकेटने खोलवट टप्पाचा बॉल, सुंदर सुरुवात झाली दीपेश भोईरची, त्या अनुमानाने सिंगल झाली, डबलचा प्रयत्न, राजने लगेचच कॉल दिला गेला की या 2 धावा होऊ शकतात। वेल बिगिनिंग इज हाफ डन। सुरुवात खूप महत्त्वाची असते, कारण शुभस्य शीघ्रम आपण नेहमी म्हणत असतो की एखादी चांगली सुरुवात यशाचा तुमचा 70% जो रस्ता असतो ना, तो पार करत जाते। त्याच्यामध्ये सुरुवातीला खूप महत्त्व असतं, आणि तेच सध्या तरी शिरडून संघाने सुरुवात केली आहे। पहिल्याच बॉलवरती आला धावा, 2-4 ओव्हरची मॅच, आणि समोर कोण आहे तर संघ वाकळण। ओव्हर द विकेटने आता लाईन चेंज केली, परंतु प्रोटेक्शन आहे डीपमध्ये मिड विकेटला फिल्डर, त्या अनुमानाने आशिषच्या बॅटमधल्या पहिल्या तुम्ही धावा बघितल्या 2, त्याच्यानंतर आली सिंगल। टीमची धावसंख्या 3, बॉल समाप्त झाल्या 2। जरूर 24 बॉलची ही मॅच आहे, परंतु या 24 बॉलच्या मॅचमध्ये ना दोन्ही टीमकडे आपण पाहिलं ना तर एकाकडे बॅटिंग युनिट चांगले आहे तर दुसऱ्याकडे बॉलिंग युनिट चांगली। तुम्ही बघितलं मागच्या मॅचमध्ये सुद्धा बॉलिंगच्या सुंदर माध्यमातून वाकळण संघ पुढे आला, तर दुसऱ्या बाजूला आपण राजची दादागिरी मैदानाच्या आतमध्ये पाहिली। आता तोच राज आहे ऑन द स्ट्राईक। समोर दीपेश, यावेळेला दीपेशच्या विरुद्ध सुंदर फटका, मागच्या इनिंगची जणू काय आता तो पुन्हा एकदा कंटिन्यू सुरुवात करतोय। दीपेश भोईरच्या विरोधातला हा पहिला 4। मागच्या मॅच मधल्या 27 धावा तुम्हाला आठवल्या असतील, आणि 27 मध्ये अजून 4 जॉईन करा, परंतु या 4 धावा स्कोर कार्ड वरती जॉईन केल्या जातील, म्हणजे धावा होतील 7। राजचा ना हा अंदाज आहे, त्याच्या बॅट पकडण्याकडे तुम्ही जरा पहा, अगदी वेगळ्या अंदाजाने बॅट पकडतो, म्हणून दोन्ही बाजूला फटके खेळण्यासाठी त्याला कोणत्याही प्रकारचा जास्त अडथळा येत नाही। कोणासमोर फटका खेळलाय तर दीपेश भोईरचा, जो कधीही कमबॅक करू शकतो, परंतु त्याच्या विरोधातला हा त्याचा पहिला चौकार आहे। टीमची धावसंख्या 7। ओव्हर द विकेटने खोलवट टप्पाचा बॉल, आता शिवाला यावं लागेल पुढे। ज्या खेळाडूने जरूर मॅच लवकर फिनिश केली मागची, त्याच्याकडे बॉल उशिरा गेला, त्या अनुमानाने मिळतात धावा 2 ने टीमची धावसंख्या पोहोचत असताना 9 या आकड्यावरती। दीपेशना बँग ऑन टार्गेट फक्त आता राज असेल, परंतु या षटकामधले बॉल जर आपण पाहिले तर समाप्त झालेले आहेत 4, म्हणजे या 2 बॉलमध्ये विकेट जर मिळवायची असेल ना तर दीपेशला फक्त राजची मिळवायची आहे, परंतु राज ही तेवढा प्रेझेन्स ऑफ माइंडने खेळतो, त्याला त्याची विकेट टिकवायची आहे।
ऑफ द विकेट. यावेळेला राजसाठी हा बॉल, परंतु जास्त लांब जाणार नाही, प्रोटेक्शन सुद्धा आहे आणि फटका तेवढा दमदारही नव्हता, बॅटच्या रेंजमध्ये आला नाही. त्या कारणास्तव या बॉलवरती मिळते सिंगल. टीमची धावसंख्या 10 वरती धावपळ पोहोचले गेले आणि सध्या तरी बॉल बघत आहात तुम्ही 5 संपल्या गेल्यात, म्हणून अजूनही एक चेंडूचा खेळ शिल्लक. विनंती करतोय विहान जनरेटरचे प्रोप्रायटर तसेच हिस्टोरिकल मॅन ऑफ नागाव कबीर पाटील आणि समवेत घारू सुद्धा आहेत. या वेलकम. उत्तर शिव संघाचा हार्ड हिटर म्हणून ज्यांची ओळख आहे असेच देवेश याचं या आगमन झालेलं आहे. या वेलकम, तुमचं सरचे स्वागत. हो, शेवटचा बॉल आशिषसाठी आणि बॉल बघत आहात तुम्ही, तो म्हणजेच बॉर्डर लाईनच्या बाहेर पाहत राहिले दोन्ही खेळाडू आणि शेवटच्या बॉलवरती मोठा फटका आणि या षटकाराने टीमची धावसंख्या 16 बिनगडी बाद. संघ वाकळण. मोठ्या नेहमी इकॉनॉमिकल बॉलिंग हाताळणारा दीपेश भोईर 2 मॅचमध्ये थोडासा मागडा ठरलाय. पहिल्या मॅचमध्ये त्यांनी 14 धावा खर्च, या मॅचमध्ये तब्बल त्यांनी खर्च केला धावा 16, परंतु त्याच्या मागचे येणारे बॉलर आहेत ना ते अगदी कमबॅक करणार आहेत. मग त्याच्यामध्ये निशान, मयुरेश आणि मानस. मयुरेश आणि मानसची जरूर भरती अंडर-24 GPL मध्ये झालेली आहे आणि निशानची नक्कीच त्या कॅटेगरीमध्ये निवड झालेली आहे. म्हणजेच येणारे तिन्ही बॉलर जे आहेत ना ते तिन्ही बॉलर GPL मिस्टर GPL ठरू शकतात. त्याच्यामुळे सध्या तरी आता गावासाठी खेळत असताना यापुढे कशा प्रकारे त्यांची बॉलिंग असणार आहे. समोर राजसाठी हा बॉल उचलण्याचा प्रयत्न, ही नामी संधी आहे, फिल्डर वळला त्या ठिकाणी, परंतु त्याच्या समोर चेंडू पडला. एलिव्हेशन कमी होतं त्या अनुमानाने नक्कीच फिल्डर वळला होता शिवदास, परंतु त्याच्या समोर चेंडू पडण्यात आला. या बॉलवरती अजून 2 धावा ॲड होतील. 2 धावेने टीम आता पोहोचेल 18 आकड्यावरती. महत्वाकांक्षा आहे, कारण ज्या बॉलरला आपण पाचारण करताना बघाल ना टीम वाकळणच्या माध्यमातून, त्या त्या बॉलरला कोणाला कानमंत्र द्यायचा असेल ना बॉलरला, तर तो कानमंत्र बॉलरला एकच पोचेल की लवकरात लवकर राजला बाद करायला हवं. परंतु तो अजूनही मैदानाच्या आतमध्ये टिकला. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता, ब्लाइंड स्ट्रोक खेळायचा होता, परंतु गती जास्त होती. पडल्यानंतर चेंडूने कमी उचळी घेतली, त्या अनुमानाने शफल होऊन क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळायचा प्रयत्न हा राजचा कुठेतरी हुगा गेला. पण तो राज शांत बसणारातला नाहीये. त्याला माहिती की सरळ बॅटने फटके नाही आले तर आपल्याकडे महत्त्वाचा रिव्हर्स फटका आहे, परंतु तो रिव्हर्स फटका बॉलच्या ज्या रेंजमध्ये आहे तशाच प्रकारे खेळावा लागेल, अन्यथा याला छेडछाडी करून चालणार नाही, ही त्याला थोडंसं माइंडमध्ये ठेवावं लागेल. आता खेळलाय, चर्चा चालू होती रिव्हर्स स्ट्रोक खेळण्यासाठी त्याला कधी यायचं आहे, कोणत्या बॉलवरती त्याला रिव्हर्स खेळायचं आहे, या गोष्टी सगळ्यात त्यालाच ठरवायला हव्यात. कारण ज्या सिच्युएशनला सध्या तरी शिरडून बी संघ आहे ना त्या सिच्युएशननुसार आत्ता सध्या तरी त्यांची स्थिती ना पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर थोडीशी बिघडत चालली आहे. कारण बॉलिंग ट्रॅकवरती कोण आलाय तर निशान, ज्याने आतापर्यंत 3 चेंडूमध्ये फक्त 1 धाव खर्च केली आहे. ओव्हर द विकेटने फटका चांगला आहे, पहा किती नजाकत होती, फ्लेक्झिबिलिटी आणि सगळं काही तुम्हाला पाहायला मिळालं. या फटक्यावरती बॉल चाललाय डीप फाईन लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर, हा चौकार. सन्माननीय अविनाश शेठ गायकर साहेबांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. विनंती करेन की व्यासपीठावरती आसन ग्रहण करून तुम्ही या स्पर्धेचा आनंद घ्या. तुमचं सहर्ष स्वागत. स्पर्श मेडिकलचे खरं तर फाउंडर आहेत आणि सध्या तरी या मॅचचा आनंद घेतात, त्यांचंही सहर्ष स्वागत करूयात. नुकताच चौकार आलाय राजच्या बॅटमधून. हो, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये आहे त्या ठिकाणी आणि कॅच या ठिकाणी होतीये ड्रॉप. मॅच मध्ये तुम्हाला जर पकड निर्माण करायची आहे तर एक अशा बॅट्समनला बाद करायचं तुम्हाला की जो आता मैदानाच्या आतमध्ये सेट झालाय, आणि अशा चुका जर तुम्ही एका सेट बॅट्समन सोबत कराल ना तर त्याला जीवनदान आणि त्या जीवनदानाचा तो मोठ्या पद्धतीने फायदा उचलणार आहे. कारण अशाच प्रकारे एक जीवनदान बघितलं होतं. ऋतिक पाटील वडवली या ठिकाणी स्पर्धा सुरू असताना फक्त 8 धाव्यांवरती त्याची कॅच ड्रॉप झाली आणि त्याच्यानंतर त्यांनी 45 रन बनवल्या. त्याच्यामुळे या भरपूर साऱ्या अशा गोष्टी असतात ना क्रिकेटमध्ये की तुम्ही जर एखाद्याला जीवनदान द्याल ना तर तो जीवनदानाचा फायदा उचलतो. इथे आली सिंगल टीम पोचते 22 वर.
यावेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न जरूर मिड ऑफ नाहीये परंतु लॉंग ऑफ होता परंतु त्याच्यानंतर आपण पाहिलं तर गेलं तर डीप लॉंग ऑन पोहोचला गेला परंतु मिसफील्ड या ठिकाणी झाली नौशंगीवरती फेकी आणि इथं काय घडलं ते पाहावं लागेल फलंदाज इथनं होईल बाद थोडीशी काय होईना परंतु घाई केली दुसरी धाव घेता वेळेला इथनं होईल फलंदाज बाद आणि लागेल हा झटका क्रमांक बघितला गेला तर पहिलाच हॅलो हॅलो शिक हॅलो हॅलो शिक रिकरेक्शन आम्ही या ठिकाणी धावेंचं केलं रिकरेक्शन करत असताना आम्ही तुम्हाला सांगत आहोत की 25 धावा आहेत स्कोअरबोर्डवरती थोडीशी क्षमा असावी विकेट नुकताच मैदानाच्या बाहेर आलाय तिसऱ्या ओव्हरला आता सुरुवात होणार नो डाऊट तिसऱ्या ओव्हरमध्ये आपण जरूर अशा गोलंदाजाला बघणार आहोत ज्याने मागच्या मॅचमध्ये सुंदर बॉलिंग हाताळली म्हणजेच मयुरेश आणि शेवटची ओव्हर नो डाऊट मानसकडे असेल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय तेजस मात्रे 2 षटकामध्ये चांगली स्थिती आहे 25 धावा म्हटल्या गेल्या तर खूप चांगल्या परिस्थितीमध्ये सध्या तरी संघ शिरडून वावरतोय आणि त्याच्यापेक्षा चांगलं काय जुने मैदानाच्या आतमध्ये तेजससाठी हा बॉल चॉप करण्याचा प्रयत्न वाईट यॉर्करचा जो प्रवास एखादा बॉलरचा कंप्लीट होतो ना तेव्हा त्या बॉलरला त्याच्या बॉलिंगची कलात्मकता कळते प्रत्येक बॉलरकडे मग तो बॅट्समन असो त्या बॅट्समनकडे तो फिल्डर असो त्या फिल्डरमध्ये त्याची कॅपॅसिटी ही सिद्ध करण्याची शक्यता असते आणि तीच शक्यता या ठिकाणी सिद्ध केली जरूर परंतु त्याच्या सिद्धतेवरती बोट उचलला गेला तो म्हणजे फलंदाज तेजस मात्रेने त्याच्या बॅटमधला हा सुंदर षटकार क्या बात आहे धावा आता जर आपण पाहिल्या ना तर 31 धावा या षटकाराच्या माध्यमातून बॉल यस तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे मैदानाच्या आतमध्ये जायचंय बॉलरच्या शैलीवरती आक्षेप घेतला गेला बिपिन पाटील विनंती करेन की बिपिन पाटील यांना विनंती असेल की थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये जा ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये असे भरपूर सारे गोलंदाज आहेत की ज्यांच्यावरती आक्षेप घेतला गेला मग त्यामध्ये 17 ते 18 खेळाडू होते गत वर्षी आपण 17 ते 18 खेळाडूंची नावं लिस्टवरती बघितली की ज्यांच्यावरती आक्षेप घेतला गेला त्या अनुमानाने सध्या तरी मयुरेशवरती घेतला गेलेला आक्षेप मैदानाच्या आतमध्ये जातोय सोमनाथ थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये 31 धावा सुरळीत चालू होतं परंतु या एका षटकाराने ना पूर्णपणे वातावरण बदललंय जशी संध्याकाळ होईल सध्या तरी मैदानाच्या चौबाजूला हवा सुरू आहे ती हवाही कमी होईल जसा वातावरणामध्ये बदल होतो ना तसा एका षटकाराने स्कोर कार्डमध्ये बदल झाला धावा 31 बनल्या गेल्यात मयुरेशवरती होणारा अटॅक पहिला बॉल सतिक यॉर्कर तोही वाईट यॉर्कर टाकला आणि त्याच्यानंतर अगदी पायांमध्ये वेध घालणारा बॉल त्याला षटकाराच्या साहाय्याने पाठवलाय आता लोबो फुल टॉस आता कमी केली गती आता फसवलं गेलं तेही तेजस मात्रेला सगळ्या गोष्टी ना आपण आपल्या पद्धतीने जेव्हा हँडल करण्यासाठी जातो ना त्या विपरीत होतात ना मग त्या विपरीत झालेल्या गोष्टी सुधारण्याची क्षमताही आपल्यामध्ये असते आणि असं आपण नेहमी म्हणत असतो ना की पराभवाच्या भीतीने माघार घेणं हे सर्वात धोकादायक असतं आणि तो धोका सध्या तरी आता सारलाय डॉट बॉलने यावेळेला काय घडलं काय या वेळेला बॉल खेळण्याचा प्रयत्न जरूर परंतु या ठिकाणी ऑनफील्ड अंपायर जर कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू या ठिकाणी नाहीये कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू यस अंपायर रिव्ह्यू घेतलाय सो आपण चेक करूयात की नक्की या बॉलवरती घडलं काय मॅनेजमेंट कमिटीचे मेंबर या ठिकाणी चेक करतात कोणत्याच टीमला खरं तर कोणताच रिव्ह्यू नाहीये ऑनफील्ड अंपायर जर
आम्हाला कॉल करतील तर आपण तो रिव्ह्यू सक्सेसफुल आहे की नाही त्या गोष्टी चेक करणार आहोत. सो आपण चेक करूयात. पंच डिसिजन देतील. कृपया करून खेळाडू म्हणजे 12th मॅन जागेवर वरती बसून घ्या. येस नो बॉल असा इशारा. कमरेच्या वरती हा चेंडू होता. त्या अनुमानाने लगेचच या ठिकाणी कैलास 4G यांनी बघितलं आणि तो डिसिजन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. सो हा चेंडू नो घोषित केलेला आहे म्हणजे फ्री हिट असेल हा बॉल. तेजस मात्रेची अन्यथा विकेट गेली असती. त्या अनुमानाने आपण बघितलं नो बॉल आणि फ्री हिट. इथं संधी असेल तेजस मात्रेला. फ्री हिटचा बॉल हॅमट करण्याचा प्रयत्न परंतु बॉल चालला आहे तटीयस रिंगणाच्या काहीसा बाहेर. जरूर अडवला गेला बॉल. बॅकअप दूरवरती होतं. या बॉलवरती मिळता धावा 2 आणि 2ने आता धावपलक पुढे सरकते ते म्हणजे 34 या आकड्यावरती. 2 धावा या उपयुक्त आहेत कारण ज्या धावसंख्या जोडायच्या आहेत ना त्या धावसंख्या आता एका चुकीच्या बॉलवरती जोडू शकला असता परंतु तिथे चांगल्या बॉलची पिचिंग झाली आणि या ठिकाणी मयुरेशच्या बॉलवरती 2 धावा बघितल्या. आता उचलला गेलाय. इथे आहे संधी. शिवदास आहे तक धरून. कॉन्सन्ट्रेशन त्याचं नेहमी चांगलं असतं आणि विश्वासू खेळाडू तेजस मात्रेची विकेट त्याच्या हातामध्ये. मयुरेशला सफलता. 34 वरती गडी क्रमांक दुसरा बाद. नुकताच फलंदाज बाद झालाय ज्याच्या विकेटसाठी आपण चेक केलं रिव्ह्यू बघितला. खरं तर फटका फसला गेला डीपमध्ये. लॉंगॉन आणि 12th मॅन म्हणत होते की अशा खेळाडूच्या हातामध्ये कॅच गेली आहे ज्याच्या हातातून कॅच निसटणं हे थोडंसं कठीण आहे. त्याचा अनुमान चांगला. आता मैदानाच्या आतमध्ये तकदीर गेला क्रमांक 4 वरती. एका चेंडूचा खेळ समाप्त होणं बाकी आहे. या षटकामध्ये आपण तब्बल धावा बघितल्या ना तर खर्च झाल्यात फक्त 9. 3 षटकांचा खेळ संपण्यासाठी हा शेवटचा बॉल टाकणं गरजेचं मयुरेशला. अवध विकेटने चांगला बॉल. चांगली रणनीती. जसा बॉल समोर पिच केला तेजस मात्रे तसाच बॉल या ठिकाणी मयुरेशने पिच केला गेला. अशा प्रकारे 3 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपला. 3 ओव्हरमध्ये 34 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये संघ शिरडून. फ्रेंड्स ट्रॉफी 2024 वाकळणच्या माध्यमातून नक्कीच ही स्पर्धा तुम्ही बघत आहात. उद्याच्या दिवसामध्ये सुद्धा चांगलं लॉट आहेत. उद्याही या स्पर्धेला भेट देण्यासाठी तुम्ही जरूर या. उद्याच्या दिवसामध्ये सुद्धा 8 संघ तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. तब्बल 16 संघांचा समावेश या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळाला. आजच्या 8 संघांपैकी कोणाचं अस्तित्व पुसलं जाईल, कोणते 7 संघ या स्पर्धेमधून बाहेर जातील, कोणता एक संघ उद्याच्या दिवसामध्ये तुम्हाला मेगा फायनल खेळताना पाहायला मिळेल. सो आजच्या संध्याकाळच्या सुंदर सत्रामध्ये तुम्हाला समजेल की या आजच्या दिवसातून क्वालिफाय होणारा संघ कोणता असेल. दरम्यान ही मॅच तुम्ही बघत आहात. वाकळण त्यांच्या विरोधात टीम शिरडून बी. सध्या तरी 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 34 धावसंख्या तुम्ही पाहतात. आता शेवटच्या षटकासाठी आलाय तो म्हणजेच बॉलिंग ट्रॅकवरती मानस. ज्याच्याकडे धाडस आहे ज्याच्याकडे मानस आहे. मागच्या ओव्हरमध्ये सुद्धा शेवटचं षटक त्याने हाताळलं. शेवटच्या षटकामध्ये आपण बघितलं तर मानसने 4 विकेट मिळवले होते. तोच मानस आता राज समोर हा फटका जरूर मिस्टामिंग झालाय. फिल्डर त्या ठिकाणी कॅच पकडली गेली आहे आणि खेळ संपेल ती म्हणजेच राजची महत्वाची विकेट मानसच्या हातामध्ये. फलंदाज बाद. मयुरेशला बॉलिंग मध्ये असताना जमलं नाही राजला बाद करणं, कारण मयुरेशच्या समोर राज खूप कमी काळ आला. त्या अनुमानाने त्याची विकेट घेण्यात त्याला अपयश आलं. परंतु राजला कॅचआउटच्या स्वरूपात त्यांनी बाद केलं. षटक होतं मानस षटक. पहिल्याच बॉलवरती मयुरेशच्या हातामध्ये ती कॅच तुम्हाला पाहायला मिळाली आणि तब्बल जर आपण पाहिलं तर 3 गडी मैदानाच्या बाहेर गेलात.
मयुरेश आलात नवीन बॅट्समन क्रमांक 6 वरती. मयुरेश डावकुरे आहेत, क्षमता असते. कारण आपण नेहमी म्हणत असतो की डावकुरा बॉलर म्हणजे नॅचरली लेग ब्रेक आणि डावकुरा बॅट्समन म्हणजे त्याच्याकडे नॅचरली एनर्जी. परंतु आता मानस समोर एक मोठं आव्हान की लेफ्ट टर्म बॅट्समन आहेत. आतापर्यंत त्यांनी राईट टर्म बॅट्समन फेस केल्यात. ओव्हर द विकेटने हलकीशी कडा, फलंदाज होईल बाद, आला तसा माघारी परतेल तो म्हणजेच मयुरेश. चांगल्या बॉलची पिचिंग, ओव्हर द विकेटनेच बॉलिंग केली गेली, लेग स्टंपवरती बॉल, हलकीशी कडा, विकेट किपरने काम तमाम केलं गेलं आणि इथं अजून एक फलंदाज बाद होत असताना म्हणजे संघ शिरडून बीचा. मागच्या मॅचमध्ये सुद्धा ऑन अ हॅट्रिक होता मानस आणि या मॅचमध्ये सुद्धा आता ऑन अ हॅट्रिक, परंतु तो शेवटचा बॉल होता आणि हा बॉल बघितला तर आता तिसरा असेल. काय फलंदाजी जरूर सुरुवातीच्या 2 षटकामध्ये राहिली, परंतु त्याच्यानंतर जो बॉलिंग अटॅक राहिला ना तो अगदी वाक्य न जोगा. हा मयूरचा षटकही चांगला राहिला. दुसऱ्या षटकामध्ये जरूर जास्त धावा गेल्या, परंतु तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये जो कमबॅक झाला ना तो कमबॅक कदाचित हा सरप्राईज असावा टीम शिरडून बी साठी. धावा आपण पाहिल्यात 34 वरती 2 गडी आणि ऑन हॅट्रिक मानसचा बॉल हॅट्रिकच्या उंबरट्यावरती होता. बॉल पडल्यानंतर जलद गतीने विकेट किपरच्या हातामध्ये आणि डॉट बॉलची समाप्ती. मानसला माहिती आहे की हॅट्रिक महत्वाची नाहीये, प्रत्येक बॉल डॉट जातील, प्रत्येक बॉलवरती कमी धावसंख्या कशा बनतील ना याला खूप महत्व आहे. कारण याच सगळ्या गोष्टी ना आपल्या बॉलिंग युनिटवरती आपल्याला अजून स्ट्रॉंग बनवेल. त्याच्यामुळेच नक्की त्याचा हात चांगला चेंडू तुम्हाला पाहायला मिळाला. ओव्हर द विकेटने ही कडा आहे, परंतु बॉल मागे बॅकअप चांगल्या वाढ फिल्डिंग. जरूर हातामध्ये कॅच जरूर पडली नाही, परंतु त्या क्षेत्ररक्षकाकडनं जर कदाचित बॉलची अडवणूक झाली नसती ना तर 4 धावा या बॉलवरती मोजाव्या लागल्या असत्या. ती महत्वाची गोष्ट. त्याने अडवला बॉल, ते सगळं महत्वाचं. कारण एक गोष्टी ना आपल्याला खूप महत्वाच्या असतात आणि असं आपण म्हणतो ना की माणसाला ठेच ही छोट्या दगडाने लागते, मोठ्या डोंगराने नाही. त्याच्यामुळे धावा वाचवायला लागतील. या वेळेला बॉल जरूर खेळला, परंतु आधी बॅट त्याच्यानंतर अंगाचा स्पर्श झाला बॉलला. इथे नॉन स्ट्रायकिंग वरती फेकी, परंतु 2 धावा या ठिकाणी पूर्ण. जर दुखापत झाली असेल तर पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये, हरकत नाहीये. सांगतात बॅट्समन की गरज नाहीये, परंतु घेऊन जा. कारण अशा दुखापत्या होत असतात. आम्हाला अगदी समोरून दिसलं की बॅटचा स्पर्श झाला, त्याच्यानंतर बॉल फेसवरती आदळला आणि अशीच काहीशी घटना झाली होती 1989. तुम्हाला माहिती असेल की भारत वर्सेस पाकिस्तान, त्यावेळेला वकार युनिसचा एक बॅट बाउन्सर सचिन रमेश तेंडुलकर यांच्या नाकाला लागतो आणि तेव्हापासून खरं तर अशा खेळाडूची सुरुवात होते ज्याने भारतासाठी 100 शतकं ठोकली. हा पहा ॲक्शन रिप्ले तुम्ही बघत आहात. ओव्हर द विकेटने आले, बॉल वेगाने होता, मागे थोडेसे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटला स्पर्श झाला आणि तो फेसला लागला. परंतु आपण गंधराला साखलं घातलंय की कोणत्याही प्रकारची गंभीर दुखापत खेळाडू नकोय. त्या अनुमानाने आपण गंधराला पुजलं आणि सध्या तरी हा मोठा हादरा होता तो थोडासा बाजूला राहिलाय. अन्यथा एक वेगळा ॲक्सिडेंट झालं असं, परंतु हरकत नाहीये. पुन्हा एकदा आपल्या खेळीवरती होतोय तयार. या बॉलवरती आला धावा, दोन्ही टीम पोहोचते 37 आणि या ओव्हरमधला हा शेवटचा बॉल खोलवर टप्प्याचा. एक सिंगल तर जरूर आहे, दुसरीचा प्रयत्न करते, फिल्डर दूरवरती आहेत. नॉन स्ट्रायकिंग वरती खूपच वेगाने पोहोचला नॉन स्ट्रायकिंगचा बॅट्समन. त्या अनुमानाने या बॉलवरती मिळतात त्या म्हणजेच धावा 2 आणि 37 वरचं धावपलक जाऊन पोहोचलं 39 या पलकावरती आणि या मॅचमध्ये 10.00च्या सरासरीनं 40 धावा बनवायच्या आहेत. त्या म्हणजे संघ वाकळणला 40 धावसंख्येचं टार्गेट या मॅचमध्ये ठेवलं गेलंय. यानंतर या
40 धावसंख्येचं टार्गेट या मॅचमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये 10 धावा बनवायच्या आहेत आणि सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग पोझिशन सजवण्यासाठी शिरडून 20 संघ गेला. जरूर याच क्रीडांगणावरती शाहू मामा हे जास्त प्रॅक्टिस करत असतात. दररोज सकाळी 6 वाजता तब्बल ते या क्रीडांगणावरती सरावासाठी येत असतात. परंतु हे क्रीडांगण जरूर त्यांचं सरावासाठी आहे, परंतु आता या सगळ्या खेळाडूंची शाहूमाना नावं जरूर माहिती आहेत, परंतु आता ते त्यांच्या अपोजिट आहेत हे विसरून चालणार नाही. कारण शिरडून 20 संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. गावासाठी क्रिकेट असतं ते गावासाठी आपण जरूर खेळतो, परंतु गावासाठी क्रिकेट खेळत असताना आपल्याला मैत्रीही जपावी लागते. त्याच्यामुळे ही मित्रताच आहे आणि त्या मित्रतेने सध्या तरी शाहू मामा सुद्धा या मॅचचा आनंद घेतात. सो जाऊया सेकंड इनिंगमध्ये. तुमच्यासमोर असा आवाज आता येईल ज्या आवाजाने कल्याण डोंबिवली नव्हे तर गोवा सुद्धा गाजवला. असे आमचे लाडके मित्र मृदुंगमणी हरिभक्त पारायण या खऱ्या अर्थाने भाजनिक मंडळामध्ये सुद्धा मृदुंग ते वाजवण्याचा एक्सपिरियन्स ठेवतात. असे आमचे सर्वांचे लाडके करण काळन अर्थातच महाराज. थँक्यू सो मच भाग्यश्री म्हात्रे. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. फ्रेंड्स ट्रॉफी 2024 वाकणची स्पर्धा आपण सर्वजण पाहतोय. एका बाजूला होम टीम खेळते वैदही हर्षिक 11 वाकण आणि दुसऱ्या बाजूला स्वर्गीय रतन स्मृती गावदेवी शिरडून बी. टार्गेट या मॅच मध्ये 40 धावांचं. आघाडीला गुरुनाथ गायकर, मयुरेश भोईर या दोन्ही फलंदाजांनी मागच्या मॅच मध्ये दमदार परफॉर्मन्स केला होता, तर दुसऱ्या बाजूने तन्मय पहिला चेंडू घेऊन व्हेरी फास्ट बॉल स्क्वेअर लेगला ग्लान्स करण्याचा प्रयत्न आणि पहिल्या चेंडूवरती रॉयल डकचा शिकार. शून्यावरती बाद गुरुनाथ गायकर. लेग स्टंपला खोल आत आला होता, बॅटचा चेहरा बंद केला, ग्लान्स करण्याचा प्रयत्न हवेमध्ये खेळला आणि शॉर्ट स्क्वेअर लेगला काय झेल टिपलाय मंगेशने. गुरुनाथ चेहऱ्यावरती एक वेगळी स्माइल आहे थोडीशी, पण त्यामागे नाराजी आहे, कारण या मॅच मधून विजयून धानसरच्या विरुद्ध त्यांना फर्स्ट सेमीफायनल मध्ये देखील खेळायचं आहे. मात्र त्यासाठीचा संघर्ष शिरडून समोर तुम्हाला मोठा करावा लागेल. नवीन फलंदाज येतोय मैदानाच्या आतमध्ये नितेश. तन्मय मात्रे ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न, फाईन लेग, चांगली फिल्डिंग रोहन कडून, थ्रो देखील आलाय, अपील होतीये पण सिंगल धाव. खातं उघडतंय बॅटिंग करणाऱ्या वैदही हर्षिक 11 वाकणचं. 40 धावा बनवायचा, 10चं करंट रन रेट आहे. आज 8 संघांच्या पोल मधून आपण या 2 संघांना पाहतोय. सेकंड फेरीमध्ये धानसरने 2 सामने ऑलरेडी जिंकलेले, ते फर्स्ट सेमीफायनल मध्ये खेळणार आहेत. मजा येईल मॅच मध्ये, बिकॉज गुरुनाथची विकेट लवकर पडली आणि मयुरेश वरती जबाबदारी वाढलेली आहे. शिवदास अजूनही पॅव्हलियन कडे जर आपण बघितलं, दीपेश फुल टॉस आहे, बॉल बॅक मिड ऑफला फिल्डर, रनआउटची संधी. ओहो, खराब थ्रो की गोलंदाजाने तो गॅदर करून लावला नाही, चुकी तर झालेली आहे. मयुरेशला जीवनदान मिळते. संधी चात बुडवलेल्या बिस्किटासारखी असते. चात जेव्हा आपण बिस्किट बुडवतो ते हातामध्ये काढल्यानंतर थोडा वेळ ठेवलं होतं की खालचं बिस्किट जे चहाला लागलेलं असतं ते लगेच खाली पडून जातं, तशी संधी होती. क्षणभरातच ती गेली देखील. मयुरेश मैदानाच्या आतमध्ये उभा आहे, धाव आहे धावफलकावरती 2. ऑन साइडला वॉड शॉट, चाबूक शॉट, नितेशचा षटकार. ऍक्शन रिप्ले पहा तुम्ही पुन्हा एकदा, काय फटका होता. पिकअप शॉट, जागा बनवली, थांबला होता अँड डिस्पॅच. जर हुकला असता तर थेट यावं लागलं असतं पॅव्हलियन मध्ये, कारण ऑफ स्टंपला लाईन होती या चेंडूची.
मात्र तिथून पाठवलंय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. 6 धावसंख्येकरिता षटकार. षटकाराच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचली 8 वरती. सुपर बॅटिंग. सध्या गोलंदाजाची बॉलिंग ऍक्शन देखील फार सुंदर आहे. तन्मय अपकमिंग यंग टॅलेंट आहे. स्वर्गीय रतन स्मृती गावदेवी शिरडून साठी. टॉप एज यावेळेला थर्ड मॅच वरतून मिलिंद धावतोय चेंडू मागे. फार वेगाने रेस लागले मात्र ही शर्यत मिलिंदने जिंकली. चेंडूला आतमध्ये त्याने कव्हर केलं. त्यानंतर रोहन थ्रो करेल तोपर्यंत मिळतात त्या 3 धावा. वन शॉट सो 2च धावा फक्त मिळणार आहेत. आणि या 2 धावांच्या साह्यानं धावसंख्या जर आपण बघितली तर ती 10 या आकड्यावरती. चला वेळ कमी आहे. शिरडून फिल्डिंग लावून घ्या लगेच प्लीज. शेवटचा एक चेंडू बाकी अजून या षटकातील. एकच धाव मिळेल. 2 शॉट. दोन शॉट रन आपल्याला पाहायला मिळतात. पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये तुमची बॅट येणं फार गरजेचं आहे. पॉपिंग क्रीज वरती जरी आली तरी ती धाव तुम्हाला व्हॅलिड नसेल. ती आतमध्ये येणं फार गरजेचं आहे. धावसंख्या जर आपण बघितली तर ती 9 या आकड्यावरती या षटकातील असेल. शेवटचा चेंडू. होम ग्राउंड वरती खेळतात. वाकण ते बेनिफिट असेल. रोजचं सरावाचं मैदान. मात्र इथे फार सुपर बॉलिंग सध्या तरी आपण पाहतोय ती गोलंदाज तन्मयकडून. तन्मय मात्रे. फुलटॉस आहे. गॅप मध्ये टर्न करण्यात आला. डीप मध्ये तेजस वेगाने चेंडूवरती चांगली फिल्डिंग. थोडंसं फंबल. थ्रो येतोय मात्र 2 धावा मिळतील. क्षणभरात चेंडू निसटला. त्याचा फायदा उचलला. 2 पॅव्हेलियन मधून आवाज नको अन्यथा 2 रनची पेनल्टी इम्प्लिमेंट करण्यात येईल प्लीज. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावा धावफलकावरती 11. बॉल शिल्लक आहेत 18 आणि 18 बॉल मध्ये या मॅच मध्ये वाखेनला बनवायचा धावा 29. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 11 धावा धावफलकावरती आहेत आणि येतोय स्वर्गीय रतन स्मृती गावदेवी शिरडून बी चा जेन्युइन ऑलराउंडर तेजस मात्रे. धावसंख्या 11 आहे. 29 धावांची अजूनही गरज आहे. इम्पॉर्टंट ओव्हर आहे या मॅचच्या दृष्टिकोनातून बिकॉज नितेश आणि मयुरेश हे 2 फलंदाज सध्या बॅटिंग करतात. दोघांनी इरादे स्पष्ट केलेले आहेत. आक्रमकता सिद्ध केली दोघांनी. अटॅक. Yes, umpire decision. It will be final decision. तेजस. ओहो हॉट लेंथला हिट केलाय आणि हा साऊंड बऱ्याच वेळेला फलंदाजाला संभ्रमात पाडतो. बऱ्याच वेळेला स्लोअर वन चेंडू टाकताना देखील अशाच पद्धतीने गोलंदाज जेव्हा रिलीज पॉइंटला येतात आवाज करतात जेणेकरून फलंदाजाला असं वाटावं की फोर्सने जोर काढून चेंडू टाकलाय. पहिला चेंडू तसाच होता. वेगाने आलाय तेजसचा. तेजस एक्सप्रेस ज्या वेगाने धावते तसा तेजसचा चेंडू. रनवे देखील फार लांब आपण त्याचा पाहतोय. एज आहे आणि यावेळेला मात्र यष्टीरक्षकाकडून चुकी होती. डी फाईन लेगला रेस लागली. रोहन धावतोय. आतमध्ये थांबवलं चेंडूला. आता फिल्डर उचलून थ्रो करेल. 2 रन्स कंप्लीट झाल्या. चांगली फिल्डिंग.
फलंदाज 2 आतमध्ये खेळतात, बाकी 9 इकडून खेळत आहेत. लास्ट वॉर्निंग आमच्या मॅनेजमेंट टीम कडून, अन्यथा पेनल्टी असेल तुम्हाला. पहा टोटल स्कोर 13 धावा. हा तुमचा जोश आमच्या ऑनलाईन प्रेक्षकांना देखील समजत असेल, त्यांनाही आवाज तुमचा जरूर जात असेल. स्कोर 13. तेजस मात्रे. हो, खोलात आलाय, चांगला चेंडू ऑन साइडला टर्न करण्यात आला, डीप मधून फिल्डर फर्स्ट रन कंप्लीट. सेकंडचा प्रयत्न नाही, स्पष्टपणे नकार होता नितेशचा. परंतु सांगताय की दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करायला हवा होता. झाली असती नसती झाली हा प्रश्नचिन्ह, पण पॅव्हेलियन मधून असं सांगण्यात येतंय की रन झाली असती. टोटल स्कोर 14. बॉलर पुन्हा एकदा तयार होते, मात्र या वेळेला समोर मयुरेश. उलरलेन होता, काय घडलंय? सेलिब्रेशन तर सुरू आणि फलंदाज बाद. प्लेड ऑन मयुरेश भोईर. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 14 धावा धावा फलकावरती आहेत. आणि या संघाचे आधारस्तंभ नेहमीच स्वर्गीय रतन स्मृती गावदेवी शिरडोन बी संघाला ज्यांचं पाठबळ राहिले, आदरणीय उद्योगपती आदरणीय मच्छिंद्रजी पाटील साहेब यांना मी विनंती करेन की आपण मंचावरती आपलं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागतम. धावा धावफलकावरती 14. बॉल त्या तेजस, नवीन फलंदाज येतोय शिवदास. बॉल शिल्लक आहेत आता टोटल ते 14 आणि 14 बॉल मध्ये 26 धावांची गरज आहे. वैदही हर्ष केलेवन वाकणला. एज थर्ड मॅन, डीप थर्ड मॅनला प्रचंड वेगाने चेंडू सीमारेषा पार. चौकार. एज घेऊन नशिबाचा चौकार. नशिबाचं दार उघडलं शिवदास वाकांसाठी. 4 ने धावसंख्या जाऊन पोहोचली 18 वरती. बॉल शिल्लक आहे 13 आणि 13 बॉल 22 धावांची गरज. आदरणीय वैभवजी गायकर साहेब यांच्याकडून शिवदासला सामना फिनिश केला तर मिळतील 1000. तेजस ऑन साइडला फटका बनवलाय. वा, गॅप शोधली आणि स्वीप केलाय. एका वेगवान गोलंदाजाच्या विरुद्ध स्वीप खेळणं हे इझी नाहीये, मात्र ते दाखवतोय शिवदास. आलाय चौकार, लागोपाठचे 2 चौकार. ओव्हर नंबर 2 चा खेळ संपलाय. धावसंख्या धावफलकावरती 22. बॉल शिल्लक आहेत आता 12 आणि 12 बॉल मध्ये 18 धावांची गरज. टोटल स्कोर आपण जर बघितला तर तो 22 बॉल शिल्लक 12 आणि 12 बॉल 18 धावा. बॉलिंग मार्क वरती संचित. वेगवान चेंडू, त्या वेगाचा वापर फलंदाजाने केलाय. लॉंग स्टॉपला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार.
चौकारासोबत धावसंख्या पोहोचली ती 26 वरती. वेग जरूर गोलंदाजाकडे, मात्र अचूक लाईन आणि लेंथ वरती टाकणं देखील गरजेचं. त्याच वेगाचा फायदा फलंदाजाला झाला. खोलात आला या वेळेला आणि तरी देखील आपण पाहतोय एक धाव तर पूर्ण करण्यात आलेली. अंपायरचा लेग बायचा इशारा. सिंगल धावसंख्या जाऊन पोहोचली ती 27. संचित सुभाष पाटील. लेदर बॉल क्रिकेटचे प्राथमिक धडे गिरवल्यानंतर तुमच्याकडे या सर्व गोष्टी असतात. बरेचसे टॅलेंटेड यंगस्टर या दोन्ही संघांमध्ये आहेत. यंग टॅलेंट आपण दोन्ही गावांचं पाहतोय. एका बाजूला वाकण तर दुसऱ्या बाजूला शिरढोण. बॉल शिल्लक आहेत अजून या मॅच मधले 10 आणि 10 बॉल मध्ये 10 बॉलच्या त्या 13. मॅच बनवू शकते जर या 4 बॉल मध्ये विकेट येत आहेत. शिवदास गायकरची विकेट इम्पॉर्टंट असेल. कौशल गायकर आमचे मॅनेजमेंट टीम मेंबर आहेत. आपण मंचाशी संपर्क साधा. कौशल गायकर. हॉट लेंथ. काय बाउन्सर होता. तिखट बाउन्सर. मसालेदार. नजर हटली हा बाउन्सर अटेम्प्ट करत असताना. ज्या वेगाने बॉल आला, पडला, उसळला आणि गेला विकेट किपर कडे. टोटल स्कोर सध्या 27. बॉल शिल्लक 9. 9 बॉल 13. रणनीती प्रत्येक चेंडूवरती आपण पाहतोय यष्टांच्या मागे असणारा फलंदाज असेल आणि त्याचबरोबर आपण जर बघितलं असेल तर गोलंदाज देखील. खोलात पुन्हा हेलिकॉप्टरच्या साहाय्याने डीप मध्ये स्वप्नील. फार वेगाने बॉलवरती चांगली फिल्डिंग. थ्रो येतोय मात्र इथे 2 धावा मिळतील. 2 धावांच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 29 आकड्यावरती. बॉल शिल्लक आहेत 7 बॉल. माफ करा 8 बॉल 11. 8 बॉल 11 धावांची गरज या मॅच मध्ये. वैदही हर्षक 11 वाकणला. ओहो यॉर्कर परफेक्ट आला. पॉपिंग क्रीज मध्ये. डॉट बॉलने प्रेशर वाढणार आहे. वाऱ्याचा वेग आता आहे पण यानंतरच्या ओव्हर मध्ये तो नसेल. त्यामुळे कदाचित शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या षटकापर्यंत मॅच गेल्यानंतर शिरढोण देखील जरूर या मॅच मध्ये 100% देईल. क्लोज एन्काउंटर. नेट टू नेट फाइट. 7 बॉल 11. उलर लेंथ होता. पुन्हा स्वप्नील ऍक्शन मध्ये. फिल्डिंग चांगली. थ्रो येतोय. रनआउटची संधी असेल. ओहो बॉल निसटलाय. धावा पूर्ण. त्या 2-3 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 31. बॉल शिल्लक 6 आणि 6 बॉल मध्ये 9 धावांची गरज आहे शिरढोणच्या विरुद्ध वाकणला. आज पहिला दिवस या स्पर्धेचा आपण पाहतोय. मात्र उद्या या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. पहिली मॅच असेल नारिवली विरुद्ध टेंभोडे. दुसरी मॅच नेवाळीपाडा विरुद्ध खोणी. थर्ड मॅच चिंचपाडा विरुद्ध दातिवली आणि फोर्थ मॅच वाडेघर विरुद्ध उसाटणे स्वर्गीय रामचंद्र बडवी प्रतिष्ठा. असे 8 संघ उद्याच्या दिवसामध्ये देखील खेळणार आहेत. टोटल स्कोर आता जर आपण बघितला तर धावसंख्या धावफलकावरती 31 धावा. 6 बॉल मध्ये 9 धावांची अजूनही गरज आहे मॅच मध्ये. काही घडू शकते कारण वाऱ्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला आता फटके खेळायचे असतील. नितेश आणि शिवदास. लास्ट ओव्हर मध्ये बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय गोलंदाज मयुरेश अरविंद पाटील. बॉलिंग मार्क वरती ज्याला आपण पाहतोय. यंग टॅलेंट दोन्ही बाजूला. 9 धावांची गरज. 6 चेंडू 9. बॉल तयार. फुल टॉस. स्विंग केलाय. डीप स्क्वेअर लेग. सीमारेषा पार. चौकार. 2 ते 3 पहिले चेंडू महत्वपूर्ण होते बिकॉज 9 धावा डिफेंड करत असताना पहिल्याच बॉल वरती आला मोठा फटका. इक्वेशन बदलत आहे. बॉल शिल्लक आहेत 5
आणि 5 बॉलमध्ये 5 धावांची गरज. रन बॉल इक्वेशन सध्या या मॅचचं समीकरण आपण जर बघितलं तयार होतात फलंदाज पुन्हा एकदा नितेश. ट्रॅकिंग एंडला यस त्यांना आता खेटून यस्ती रक्षक आला. क्लोज कीपिंग ऑन साइडला आपण पाहतोय. 3 फिल्डर आहे डीप. एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ. बॉल तयार. खोलात आलाय. समोर ड्राइव्ह करतोय. लॉंग ऑफला फिल्डर येईल संचित. वेगाने पण मिळतील इथे सहजरित्या त्या 2 धावा आणि 2 धावांच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 37 या आकड्यावरती. बॉल आता शिल्लक आहेत ते 4 आणि 4 बॉल मध्ये 3 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा महत्वपूर्ण नियम. ओहो यस्सी रक्षकाने चुकी केली आहे कारण या क्षणाला हे ऍक्सेप्ट नसेल. अंपायरचा बाईचा इशारा. बॉल शिल्लक आहे 3 चेंडू 2 धावांची गरज. मॅच बॉल येतोय. यस्सी रक्षकाकडून चुकी झाली. आशिष या क्षणाला खरं तर या चुका महागात पडणार आहेत. या मॅच मध्ये सध्या मोमेंटम वाकणकडे. तुम्हाला जर मोमेंटम घ्यायचा होता तर या वेळेला डॉट बॉल येणं गरजेचं होतं. ते विकेट किपर करू शकत होता. गोलंदाज मेहनत करतोय. आता शिल्लक आहे 3 बॉल 2 धावांची गरज. सिलिमिड ऑन सिलिमिड ऑफ. लॉंग ऑफ. एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑन मिड विकेट. बॅकवर्ड स्क्वेअर लेग. ओ पुन्हा चुकी झालेली यस्सी रक्षकाकडून. बाईचा अंपायरचा इशारा. 1 फॉर दी ओव्हरची वॉर्निंग असेल. बॉल शिल्लक आहे 2 आणि 2 बॉल मध्ये 1 धावेची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. चुका कुठे झाल्या? मागच्या 2 बॉल वरती चुका झालेल्या आहेत. यष्टी रक्षकाने केलेली चुकी कितपत महागात पडेल. तकदीर इंजरीमुळे मैदानाच्या बाहेर आहे. तो देखील एक चांगला यष्टी रक्षक आहे. पण आता मागच्या 2 बॉल वरती आलेला सिंगल फटका बसेल या गोष्टीचा. 2 बॉल 1 इथे मॅच बनू शकते. शिडोनला माहिती आहे हा जर डॉट आला, हा जर या बॉल वरती जर विकेट आली तर सामना शेवटच्या षटकामध्ये जाणार आहे. संघर्षाच्या मैदानावरती अगोदर तुम्हाला मनावरती राज्य करावं लागतं आणि त्यानंतर रणांगणावरती. बॉल तयार होईल. मयुरेश अरविंद पाटील. 2 बॉल 1. फुल टॉस. झेलची संधी. ओ मिलिंद टिपलाय. झेल मॅच शेवटच्या बॉल वरती. एका नवीन फलंदाजाला यावं लागेल मैदानाच्या आतमध्ये आणि त्याला वाकड्यांच्या विजयासाठी 1 बॉल मध्ये 1 धाव बनवावीच लागेल. व्हॉट अ मॅच. लास्ट बॉल थ्रिल पाहायला मिळेल आपल्याला आता या मॅच मध्ये. नेट टू नेट फाइट. वाकड की शिरढोण. ज्या नितेशने आतापर्यंत फार चांगली बॅटिंग केली त्याच नितेशने सामना फिनिश करायला हवा होता वाकड संघ म्हणत होता. मात्र तो नितेश मैदानाच्या बाहेर आला. आता काही घडू शकतं. आता काही होऊ शकतं. 12 चेंडू 21 धावसंख्येची त्याने खेळ केली. पण हा जर सामना जिंकला नाही वाकडने तर त्या खेळीला महत्व नसेल. स्ट्रायकिंग एंडला नवीन फलंदाज दीपेश. मयुरेश पाटील. फार सुंदर बॉलिंग कमबॅक सध्या सुरू आहे. रणनीती आखली जाते. पाहुयात शेजारी वाढलेल्या आता स्ट्रायकिंग एंडच्या फलंदाजाचे. सिली पॉइंट शॉर्ट लेग. सिली मिड ऑन सिली मिड ऑफ. फ्लाइंग स्लिपला फिल्डर आहे. शॉर्ट लेगला फिल्डर आहे. बॉल तयार. 1 बॉल 1 जात जोरदार टाळ्या. शिरढोण विरुद्ध वाकड. ऑन साइडला फ्लिक केला आणि हा सामना संपला. अभिनंदन. वैद हर्षिक 11 वाकडने हा सामना जिंकला. 8 लाख शिरढोण. फार चांगला परफॉर्मन्स वर्गीय रतन स्मृती गावदेवी शिरढोण बी संघाने देखील केला. इतिहासात पराभवाची देखील नोंद होते. फक्त तुमच्या संघर्षात दम असायला हवा. तो दमखम शिरढोण बी संघाने देखील या मॅच मध्ये दाखवला. 8 लाख टीम शिरढोण बी पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा.
वाकणचं अभिनंदन आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार 12 बॉलमध्ये